हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर तुम्ही पण माझ्यासारखे बिर्याणी लवर आहात का? तर आजची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. झटपट अशी होणारी अंडा बिर्याणी मी इकडे बनवते. सगळ्यात अगोदर अंडी बॉईल करायला ठेवायचेत. तर इकडे मी 8 अंडी घेतली आहेत, कारण आम्ही 4 जण होतो त्यामुळे. तर इकडे मी पाण्यामध्ये हंडीमध्ये पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये अंडे ठेवलेत आणि आता मी अंडे बॉईल व्हायला ठेवते. अंडे मी 15 मिनटं बॉईल करून घेणार आहे. तोपर्यंत मी एक साईडला मसाल्याची तयारी करून घेतली. मसाल्यामध्ये मी फक्त कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी करूयात. अंडे तोपर्यंत आपले बॉईल होत आहेत. कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये मी खडे मसाले ॲड केलेत. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. 3 मीडियम साईजचे कांदे आणि 1 टोमॅटो मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. जर तुम्हाला अद्रक लसूण टाकायचं असेल तर अद्रक लसूण पण तुम्ही टाकू शकता, पण मी ते स्किप केलेलं आहे. त्यानंतर सुके मसाले ॲड केलेत. हळद, लाल तिखट, त्यानंतर गरम मसाला आणि लजीजचा हा बिर्याणी मसाला मी यूज करते. सगळ्या बिर्याणीसाठी, व्हेज नॉनव्हेज दोन्ही बिर्याणीसाठी चालतो. तर मसाला टाकल्यानंतर तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे, जसे की मी करते इकडे. आणि तेल साईडला होईपर्यंत मसाला छान भाजून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता मी ॲड करते त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर याची पेस्ट. पुदिना थोडा जास्त घ्यायचा, त्यानी टेस्ट खूप छान येते. तर मिरच्या पण घेतल्यात मी इकडे 2-3 मिरच्या, थोडं स्पायसीनेससाठी, कारण मी खडे मसाले वगैरे आणि अद्रक लसूणची पेस्ट नव्हती टाकली, त्यामुळे मी मिरची ॲड केलेली आहे. तो मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घेतला. मसाला फ्राय होत आहे तोपर्यंत आपण अंडी कट करून घेऊयात. अंडी मी असे एका अंड्याचे 2 पीस करून घेतलेले आहेत. येल्लो पार्ट जर तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता, म्हणजे काढू शकता तुम्ही. पण मी येल्लो पार्टसहित ते घेतलेलं आहे. आणि बाजूलाच मी राईस पण बॉईल व्हायला ठेवला होता. राईस मी कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्याला थोडंसं थंड व्हायला ठेवते, जेणेकरून तो थोडा मोकळा होईल आणि आपल्याला लेअरिंग करायला म्हणजे सोपं जाईल. तर राईस मी हा नॉर्मल घेतलेला आहे, जो की मी रोज रेग्युलर यूज करते. बिर्याणी राईस मी नाही घेतला आणि शक्यतो मी बिर्याणी राईस घेतच नाही. ह्याच राईसची टेस्ट खूप छान लागते. मसाला पण आपला छान तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी कट केलेले अंडे टाकते आहे. सगळे अंडे मी एक एक करून टाकून घेतलेत मसाल्यामध्ये आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते छान मसाला कोटिंग होईल अंड्यांना. जास्त हार्ड म्हणजे असं जास्त मिक्स करायचं नाही आहे, कारण की मग अंडी तुटू पण शकतात त्यामुळे. तर अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे छान हलक्या हाताने. आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून मसाला खाली लागू नये, कारण आता आपल्याला दम पण द्यायचा. सिंपल अशी बिर्याणी आहे, पण खूप जास्त टेस्टी होते. आता मी त्याच्यावर लेअरिंग करते राईसची. मी एकच लेअरिंग करणार आहे. खाली आपला सगळा मसाला आहे, अंडी आहेत आणि आता मी त्याच्यावर राईस टाकते आहे. व्हाईट राईस, जो की मी खडे मसाले आणि मीठ टाकून फक्त बॉईल केलेला आहे. तर अशा प्रकारे आता मी लेअरिंग करते. लेअरिंग आता झालेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये फूड कलर ॲड केला आहे रेड कलरचा, आणि लास्टला वरून तूप टाकलेलं आहे. तूप जास्त टाकायचं आहे, म्हणजे त्यांनी राईसला खूप जास्त छान टेस्ट येते. एक 5-10 मिनटं दम दिल्यानंतर आपली बिर्याणी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा, खूप जास्त छान बनते ह्या पद्धतीने. सोपी पद्धत आहे, पण टेस्टला खूप जास्त छान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.